मुंबई महापालिकेच्या 227 पैकी किमान 32 प्रभागांमध्ये ठाकरे बंधूंची युती विरुद्ध भाजप शिवसेना युतीचा थेट सामना होणार आहे आणि या मतदारसंघात काँग्रेस प्रणित आघाडीचा उमेदवार नसल्यामुळे ही थेट लढत होणार आहे आणि या मतदारसंघांमध्ये इतर तिसरा मजबूत पर्याय नसल्यामुळे काँग्रेसच्या माध्यमातून होणारा मतविभाजनाचा धोका सुद्धा टळणार आहे। मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीबरोबर युती केलेली आहे आणि त्यांच्यासोबत 62 जागा त्यांना दिलेल्या होत्या। मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी वंचितला 16 जागांवर उमेदवार देता आले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी या जागा काँग्रेसला परत केल्या। पण या जागांवर काँग्रेसकडून सुद्धा उमेदवारी अर्ज देता आले नाहीत आणि त्यामुळे आता इथे थेट लढत होण्याची आपल्याला सध्या स्थिती दिसते। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, मुंबई महापालिकेचा जो रणसंग्राम आहे तो सुरू झालेला आहे आणि त्याच्यात 227 पैकी किमान 32 प्रभागांमध्ये ठाकरे बंधू विरुद्ध भाजप शिवसेना युतीचा थेट सामना होणार आहे। काय वाटतं, कुणाकडे जास्त पारडं झुकतंय? सदर पक्षाला एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसनं आणि वंचितनं जेव्हा एकत्रितरित्या आघाडी करायचं ठरवलं तेव्हा जागा वाटपामध्ये वंचित बहुजन आघाडी बरोबर 65 जागा ह्या काँग्रेसने दिलेल्या होत्या वंचितला। मात्र अखेरच्या दिवशी वंचितला 16 जागांवरती उमेदवार मिळाले नाही आणि अखेरच्या दिवशी म्हणजे अगदी अखेरच्या क्षणी या 16 जागा वंचितने काँग्रेसला परत केल्या। मात्र प्रश्न असा निर्माण झाला की जर 16 ठिकाणी वंचित आपले उमेदवार देऊ शकत नसेल आणि काँग्रेसला आता उमेदवारांची शोधाशोध करावी लागत असेल तर तो निश्चितच वेळखाऊ प्रकार होता आणि त्याच्यामुळे काँग्रेस सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी या 16 जागांवरती उमेदवार देऊ शकले नाहीत। त्यामुळे काँग्रेस असो किंवा वंचित असो या 16 जागांवरती एकाचाही उमेदवार सध्याच्या घडीला उभा राहिलेला नाही। त्याच्यामुळे मुंबईतल्या या जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी काँग्रेस असो किंवा वंचित असो किंवा महायुती आणि ठाकरे आणि मनसे या व्यतिरिक्तचे जे कुठले पक्ष आहेत जे काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी आहे त्यांचा एकही उमेदवार उभा नाहीये। त्याच्यामुळे याचा थेटपणे फायदा ठाकरेंना म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंना होताना कदाचित आपल्याला दिसू शकेल। याचं कारण असं आहे की भाजप विरोधी आणि शिंदे विरोधी जी मतविभागणी होती ती टळणार आहे। कारण कयास असे बांधले जात होते की महायुतीच्या विरोधातले जे मतदार आहेत, महायुतीच्या विरोधातली जी मतं आहेत ती डिवाइड होणार होती ठाकरे बंधू काँग्रेस आणि वंचित मध्ये। मात्र आता ती ठाकरे बंधूंमध्ये एकवटली जातील कारण काँग्रेस आणि वंचितचा त्या ठिकाणी उमेदवारच नाहीये। त्याच्यामुळे या काँग्रेस आणि वंचितने घातलेल्या अंतर्गत गोंधळाचा फायदा थेटपणे ठाकरे बंधूंना होताना कदाचित बघायला मिळू शकेल। अगदी त्यामुळे काँग्रेसला उमेदवार न मिळणं ही बाब खरं तर ठाकरे बंधूंच्या पथ्यावरच पडली असं म्हणायला हरकत नाही। खरं तर मतदार या संदर्भात काय नेमका निर्णय घेतात, कशा पद्धतीने कौल देतात हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। धन्यवाद मनश्री दिलेल्या माहितीसाठी।